मला जरा सगळ्यांशी बोलायचं होतं. काय झालं ग पिऊ? सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी मी परत एकदा आठवण करून देते. सुजयचं शेतातलं काम थांबल्यापासून त्याच्याकडे काम नाही म्हणजे तो शोधतोच आहे काम, पण देणेकरी थांबत नाहीयेत. त्यांचे पैसे चुकवावेच लागतील. तर मला असं वाटतंय की आत्ता आपण सगळ्यांनी सुजयला मदत करूयात. मदत म्हणजे पैशाबद्दल म्हणतेस का प्रियंका? हो सर, अजून दुसरी कसली करणार? एक मिनिट स्वप्नील. हे बघ पियू, एकदा बेकायदेशीर म्हणून बंद झालेला प्रोजेक्ट त्यानं परत सुरू केलाय, ते बी लोकांचे पैसे घेऊन. याला काय म्हणावं? नाही, त्याचं चुकलंच आहे, पण चुका कोणाकडून होत नाहीत ना, नाही का भाऊजी? एक मिनिट पिऊताई, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की ह्या घरात सगळ्यांच्या चुका पोटात घातल्या जातात, पण सुजयच्या नाही. मी जरा स्पष्टच बोलते हा पिऊ. अर्जुन भाऊजींनी भ्रष्टाचार केला असं म्हणायचंय ना तुला? हा, त्यांचं चुकलं मान्यच आहे, पण त्यांनी का केला हे घरातल्या सगळ्यांना माहिती. वहिनी जाऊ द्या ना, कशाला त्या जुन्या गोष्टी. नाही भाऊजी, तुम्ही थांबा जरा. खरंच थांबा तुम्ही. मला तर अजूनही वाटत नाही की भाऊजींचं काही चुकलं होतं म्हणून. हा तो मुद्दाच वेगळा आहे. पण सुजय भाऊजी पिऊन आल्यामुळे आमचं बाळ गेलं आणि परत मला कधीच होणार नाही. एवढं सगळं होऊनही भाऊजी परत पिऊन आले. आणि तू कसं काय म्हणतेस ग, आमच्या यांना समजून घेत नाही म्हणून? एक मिनिट रुपालीताई, आहो. थांब. अगं, प्रत्येक वेळी तू मध्यस्थी केली पाहिजे असं काही नाहीये. रुपालीताई, सुजय चुकलाय, त्याने त्याची शिक्षा पण भोगली. त्याच्या जीवनात विष पण टाकलं होतं. अरे हो, आपण कुठला विषय कुठपर्यंत घेऊन चाललोय लक्षात येते का तुमच्या? आता जेवायच्या वेळेला हा विषय काढायची गरज होती का पिऊ? आई, अहो मग कधी बोलणार? सगळे कधी एकत्र असतात? सकाळी सगळ्यांना जायची घाई असते, म्हणून मी आत्ता बोलले. हे बघ पियू, मी सगळ्यांच्या वतीनं उत्तर देतो. त्यानं स्वतःहून हे सगळं संकट उडवून घेतलंय. आता त्यालाच यातून बाहेर येऊ देत. नाही, वेळोवेळी जर आपण मदत केली ना तर तो चुका करतच राहणार. काय वेळोवेळी मदत केली तुम्ही? सुजा, तोंड सांभाळून बोल. अरे वडील आहेत तुझे ते. सुजा, सरकारनं कोंडून ठेवलं होतंस तू, तरी पण आम्ही सगळ्यांनी तुला माफ केले, विसरू नकोस. तू गप्प आहे. तू मला नको अक्कल शिकवू. लोकांकडून कशा कशाचे पैसे घेतात माहित नाही वय मला. आता झाला राजा हरिश्चंद्र. एक मिनिट भाऊजी. अर्जुन चुकला होता, पण त्यानंतर तो सुधारलाय. हा, पण तू काय केलंस? हा, चुकांवर चुका करतच राहिलायस की. एक मिनिट. म्हणजे कुणीच मदत करणार नाहीये का? मी जर गॅरंटी देत असेल की सुजय परत असं नाही करणार, तरी पण नाही. अपर्णा, अगं हा कार रडतोय बघ. ओ बाळा, अरे भूक लागली का काय त्याला? भूक लागली? अगं दूध पाजायचं नाही का त्याला? काय तुम्ही दोघी पण लक्ष देत नाही त्याच्याकडे? आपे किती वाजले, पोरग उपाशी राहिले राहू, तुला अरे लक्षात. थांबा जरा. आपण आणि मगाशीच त्याला दूध पाजले. आता त्याला भूक नाही लागली, त्याला खेळायचे. होय रे चोरा. बघ, उद्या मी कर्जाबाई मेलो तरी ना, तर यांना फरक पडणार नाहीये. सुजय, अरे तू काय बोलतोयस? खरं तीच बोलतोय मी. थांबला रडायचा. थांबला तो रडायचा. अमोलराव, तुम्ही आहे ना आधी बोलायला शिका पटकेनी. काय आहे, असं भूक लागली, खेळायचं असं ना लगेच सांगायचं तोंडाने स्पष्ट, आहे का नाही? तुम्हाला भूक लागली का नाही आम्हाला माहित नाही, पण आम्हाला लागली आहे. चला जेवायला वाढा चला. पिऊ, मला आत घेऊन ये. ए,
लगी फुगू नकोस. आधी तुझा तू मार्ग काढ, मग बघू आपण. आता ही काय एवढ्या वेळ कन्नडमध्ये सांगत होती का? माझा मी करून बसलोय. सुजय, पियू, जर समजाव त्याला. जेवण झालं की मी बोलतो त्याच्याशी. बोलते मी. काय करावं या सुजाचं काही कळतच नाही मला. एक खड्डा बुजवायला निघालो ना की दुसरा खड्डा तयारच असतो याचा. बरं, आता आपण जेवायला बसू सगळी, मग बघू काय ते. हा, अहो ही गोळी घ्या आधी. सरकार, 2 मिनिटे वेळ आहे का मला बोलायचंय? काय रे तुझ्या, बोल की. त्या बाळाचं हगलं मुतलं करून झालं का तुमचं? सुजा, अरे कसं बोलतोयस तू? कसं बोलतोय म्हणजे? मगाशी पिऊ एवढं सांगत होती, तिचं ऐकलं का तुम्ही? अरे तिथं सगळी होती. ठीक आहे, म्हणूनच आत्ता सांगतोय. मला पैशांची गरज आहे आणि ती तुम्हीच मला करायची आहे. हा, आत्ता खरा आला हा मूळ विषयावर परत फिरून. फार भीक मागायला लावू नका सरकार. माझ्या हक्काचं मागतोय मी. हक्काचं? अरे तुझ्या वाटणीचं तुझ्या हक्काचं तुला दिलं की, आता काय? काय हक्काचं? त्या दादाला नाही मूलबाळ, त्याला प्रॉपर्टी देऊन काय उपयोग नाहीये, ते मला द्या. अजिबात जमणार नाही, कळलं ना? त्याची बी तू वाट लावशील. कोण बोलतंय बघा, वाट लावशील म्हणे. अहो आधीच तुम्ही वाट लावलीये, अजून मी काय वेगळे लावणार आहे? सुजा, पास करा, वडील आहेत तुझे. आई बस, शांत बसा. वडील म्हणे. यांनी काय केलं माहितीये तुला? काय एवढा दिवस आपल्या घरात मनी होती माहितीये? काय हे गप बसले होते माहितीये का तुला? तुझ्या मला म्हणतेस ना तू? यांनी पैशांमुळे अर्जाला मारलंय. अरे अरे काय बोलतोयस तू? तसं काय ऐकू नकोस तू. आता कुठे गेला मगाचा आवाज? आता बोलणार मी. अच्छा, ऐकल कुणीतरी. ऐकू द्या, मला नाही फरक पडत. आई, काकी दवाखान्यात ऍडमिट होती बरं का, आणि डॉक्टर म्हणले होते काकीला इथून पुण्या मुंबईला हलवलं तर ते वाचल. पण यांनी काय केलं? अगं यांनी पैशांचा विचार केला आणि विनय काकाला जाऊन सांगितलं, विनय आता काहीच होऊ शकत नाही रे, आपल्या हातातून वेळ निघून गेली. अनाई अनाई, काकी गेली ग, काकी गेली ग. मला बोलतीस ना तू? बघ यांनी पैशांसाठी काय केलंय. आपल्याच भाऊदेचा खून करून ही प्रॉपर्टी मिळवली आणि आता ह्याच प्रॉपर्टी का लय जमलं वाटतं सरकार तुम्हाला? मला पैसे द्या, नाही तर मी अर्जाला बी सांगायला मागं पुढे बघणार नाही. कळलं का? रुक्मिणी, रुक्मिणी, रुक्मिणी. दुर्वा, तुम्ही आधी त्यो काय म्हणला ते खरं आहे का? हो, अरे
अरे देवा, या असल्या माणसासोबत मी इतकी वर्ष संसार करत आले. असल्या रुक्मिणी ऐकतं खरं. एका शब्दाने बोलायचं नाही माझ्याशी. पापी आहात तुम्ही, पापी. तुमच्याच पापाची फळं आजवर हे घर भोगत आलंय. आई शपथ, तुला कसं कळतं रे अर्जुन? माझी लय पाठ आकडली होती. कळलं मला ते आप्पे. अरे याला याला घेऊन ऑफिस मध्ये बसायला लागतं ना, ते बसून बसून पाठ लय अवघडली माझी. बसलं ना, बसून काम केलं की अवघडते पाठ. बाळोबा, आता मस्तपैकी झोपायचं बरं का. काय आई कंटाळली आपली, आता तिला झोपायचंय. अर्जुन, हम्म? बाळोबांचा आता दिवस सुरू झालाय. म्हणजे अरे मी ऑफिसवरून आले, मग त्याला पाजलं, मग आमचं पोट टुंब झालं, मग आम्ही त्यानंतर ते झोपलोय, ते आत्ता उठलोय. आता आमचा दिवस सुरू. असं आहे होय. म्हणजे साहेबांची नाईट ड्युटी म्हणायची आज. मग काय तर. बस. बस. पाठ मोकळी झाली ना, आता मस्तपैकी झोपून घे. अमोल जवळ आहे मी. नाही नको, तो झोपेपर्यंत आपण दोघेही जागे राहू की. अगं आप्पे, दोघं जागा राहिलो ना, दोघांचा पण आराम नाही होणार. त्यापेक्षा तू झोप. मला जर वाटलं ना तर मी तुला उठवेल. एवढं काय. अर्जुन, तुला खरं सांगू का, अमोल झोपल्याशिवाय ना मला झोपच लागत नाही. अरे नाही ते काम कर, आपण त्याला पाळण्यात नाही इकडे शेजारी घेऊयात आणि मग झोपूया मध्ये घेऊन. अगं इथं कशाला, तिकडे झोपलाय की चांगलं होतं. नाही नको, मग नको, मला भीती वाटते. भीती? कसली भीती? अर्जुन, मला भीती वाटते की परत त्याला कोणी उचलून घेऊन गेलं तर. ए, असलं काय होणार नाही. माझा अमोल आणि माझी आप्पी आता एकमेकांपासून कधी लांब नाही जाणार. नाही हा, अमोल आणि त्याचे आई बाबा हे तिघही जण एकमेकांपासून कधीच लांब होणार नाही असं म्हण. हा तेच, अमोल आणि त्याचे आई बाबा एकमेकांपासून कधी लांब जाणार नाहीत. बाळोबा, बघितलं का आई किती जीव लावते आपल्याला. बाळाला झोप लागल्याशिवाय मला झोप लागणार नाही असं म्हणते. लकी आहे बाबा अमोल. मग लकीच आहे तो. हा मग काय तर, दोन आई, दोन बाबा, घरातले एवढे सगळे लाड करतात. माझी आई तर लहानपणीच गेली. आई गेली, कदम दुःखात, अख्खं घर दुःखात. काकीने तेवढं सांभाळलं मला. अमोल सारखं नशीब नाही माझं. आई नसल्यामुळे लहानपणी त्रास झाला ना रे. अजूनही त्रास होतो, अजूनही त्रास होतो. लहानपणी वाईट वाटायचं, पण आता काय अपूर्ण असलं का तो वाटतं ग. म्हणजे आई जर असती तर मी कसा असतो असा विचार येतो मनात सारखा. काही झालं ना, चांगलं वाईट, तरी आईची आठवण येतेच. माहितीये मला. काही झालं की तू आणि बाबा विचारात गेलेले असतात, पाहिले मी. त्यांचं तर तुला माहितीच नाही आपले. 3-4 वर्ष लय बेकार गेली त्यांना. बाहेर पडताच येत नव्हतं. त्यांनी मला सांभाळलं नंतर, पण तो टाइम लय हार्ड होता त्यांच्यासाठी. पण अर्जुन, आई होते की तुझ्यासोबत, आणि मला माहितीये आईने एकदा एकाला जीव लावला ना की त्याचा हात त्या कधीच सोडत नाही. अरे अगं माझी लहानपणी ना शाळेत एका मित्राबरोबर भांडणं झाली होती. तो चिडवायचा मला सारखं आईवरून. मला नाही आवडायचं आईवरून कोणी चिडवलेलं. तर काकी आली शाळेत, सगळ्यांना म्हणली अर्जुनची आई मी आहे. इथून पुढं त्याला जर कोणी आईवरून चिडवलं तर तो येईन मी आहे. तुला सांगतो आप्पे, अख्खी शाळा पूर्ण होईपर्यंत आहे ना मला आईवरून कधी कोणी चिडवलं नाही. अरे मग तू किती लकेस अर्जुन, तुला आईसारखी काकी मिळाली आहे का नाही.
अर्जुन ये इकडे. अप्पे हा आईच्या मांडीवर झोपले का तो वाटतंय का? ओ रे बाळा. काय झालं काय झालं काय झालं काय झालं माझ्या बाळा? काय झालं? ओ ओ ओ ओ ओ अमोल ओ काय झालं तुला? काय झालं काय झालं? ओ अध्यक्ष तुम्ही काय म्हणलेलं आत्ताच की झोपणार मस्त पैकी ना काय अर्जुन काय झालं असेल का त्याला? काय झालं तुला? रुक्मिणी रुक्मिणी ऐक ना. झोपा. झोपला का रे? झोपल झोपल तू झोप ना. अरे नाही झोप आपे तू झोप आहे मी झोपवतो झोप. वय ग पोरग संसाराला लागलं, नातू आला, सगळं कसं झाक चाललंय बघ. पर तू काय मनाला रुख रुख लावून घेऊ नकोस बर का. काके अर्जुन अरे काय झालं? अमोल झोपून हवंय? नाही नाही झोपला होता तो पण ते त्याला अचानक जाग आली आणि आप्पी झोपली होती ना मग बाहेर घेऊन आलो याला. पोरं बारकी असल्यावर असंच होतं बघ. आपल्यासारखी झोपत नाहीत ती रात्रभर. तू काय करते काकी इकडं? अरे ते मला बी झोप लागणार लय गरम होत होतं बघ. तू तू अमोलला दे माझ्याकडे आणि तू आतमध्ये झोप जा बरं. अगं नाही 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 काकी तू झोप तू पण दमली असशील दिवसभर. अर्जुन दे इथं माझ्याकडे. अगं दे, दे. ओ, 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 ओ. आणि तू बी अगं ये. दोन दोन बाळांना सांभाळते आज. या काकी लय भारी वाटतंय अगं. तू बी दमलायस र. काकी मी आत्ता आप्पीला काय सांगत होतो माहिती? काय? शाळेत असताना नाही का माझ्या मित्राबरोबर भांडणं झाली होती तेव्हा मला आईवरून चिडवायचा. तेव्हा तू आली होतीस शाळेत आणि सगळ्यांना गप केलं होतंस बघ. आई म्हणून आली होतीस तू शाळेत. होय. आईचा विषय काढला की लय हळवा होत होताच बघ तेव्हा तू. मी आत्ता बी होतो काकी. होय ते झालंच र. पण अर्जुन एक लक्षात ठेव. अरे मी तुझी आईच आहे बघ. पण त्यावेळी तुझ्याकडे माझं जर दुर्लक्ष झालं असेल ना तर मला माफ कर बा. ए काकी काय बोलतेस तू? माफ काय? तू आहेस म्हणून माझ्या आईची लय आठवण येत नाही मला. तू असायचीच म्हणून घरी येऊशी वाटतं माहिती का? मला माहित नव्हतं आईच्या आजच्या जेवणाची चव कशी असती काय मला तर आठवत बी नाही. माझ्यासाठी आईच्या आजचं जेवण म्हणजे काकीच्या आजचं जेवण. काकी म्हणजे आई.
हे बघ, तू कधीच कुठं कमी नाही पडली माझ्या बाबतीत. हे माफी बिफी असलं काय बोलायचं नाही परत हा. तू नको एवढा विचार करूस. मी असंच म्हणलं र. परत नाही बोलायचं असंच. बर ये. अजून बी आईचा विषय कळल्यावर कसं तरी होतं याला. उद्या आईचं सत्य कळल्यावर काय होईल? तेव्हा भैरवनाथा तू सांभाळ आता.